आता बातमी पुण्यातून आहे ती आपण बातमी बघूया। पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये प्रार्थना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केलाय। यानंतर पोलिसांनी शनिवार वाडा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवलाय। पुण्यातल्या ऐतिहासिक अशा शनिवार वाड्यावर काल भाजपा खासदार मेधा कुलकर्णी आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं होतं। खरं तर शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं आणि त्यानंतर जो शनिवार वाड्याच्या लगत असणारा म्हणजे शनिवार वाड्याच्या हद्दीतील जो एक दर्गा आहे किंवा ज्याला कबर म्हटलं जातं ती कबर हटवावी म्हणून देखील काल काही हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या। खरं तर येत्या 8 दिवसाचा अल्टिमेटम प्रशासनाला या हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या ज्या महिला खासदार आहेत मेधा कुलकर्णी त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि काल याच हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी भगवा झेंडा देखील फडकवला होता आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पुणे शहरात कुठलीही परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते। पुणे पोलिसांनी या शनिवार वाड्यावर बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणात वाढवलेला पाहायला मिळतोय। ज्या कबरीचा वाद गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे त्याच कबरीच्या बाहेर पुणे पोलिसांनी जागता पहारा कालपासून ठेवलेला पाहायला मिळतोय। पोलिसांची एक व्हॅन आपल्याला जी आहे ती समोर दिसते आणि त्यासह काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते या दर्ग्याच्या किंवा या कबरीच्या बाहेर खरं तर बंदोबस्ताला जे आहेत ते थांबलेले पाहायला मिळतात। खरं तर काल मोठं आंदोलन जवळपास 1.5 तास हिंदू संघटनांनी याच कबरीच्या बाहेर या मजरच्या बाहेर घोषणाबाजी केली होती। याचे पुरावे इतिहासात सापडत नाहीत म्हणून ही सगळी कबर जी आहे ती अनधिकृत असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून करण्यात आला होता आणि हीच मजर ही कबर हटवावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते आणि त्या शनिवार वाड्याच्या आंदोलनानंतर या कबरी बाहेर जो राडा झाला त्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी आता सतर्कता बाळगलेली दिसते आणि याच कबरीच्या बाहेर कालपासून पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला पाहायला मिळतोय। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। आता बातमी नागपूरमधून येते। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी या ठिकाणी सरपंच धाब्यावरती मोठ्या प्रमाणात बीफ आढळून आलेला आहे। बोकडाच्या मटणाच्या नावाखाली त्या धाब्यावरती बीफ देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना ही माहिती दिलेली होती। बुटीबोरी पोलिसांनी या संदर्भात आता कारवाई केली आणि धाब्यावरून मोठ्या प्रमाणात बीफ जप्त केलाय। सरपंच धाब्यावरती ही सगळी घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी बीफ विकत असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केलेला होता आणि सगळी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे। सरपंच धाब्यावरती बीफ विकत असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर बुटीबोरी पोलिसांनी कारवाई केली। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, मात्र बाळासाहेब जिवंत असताना ते एकत्र आले नाहीत। आता मात्र सत्तेसाठी हे दोन भाऊ एकत्र येतील अशी टीका रवी राणांनी केलेली आणि त्यांचं हे राजकीय सोंग असल्याची सुद्धा टीका रवी राणांनी केली आहे। उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे ही बाळासाहेबांची इच्छा होती। आज बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट यात नाहीये, सगळ्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब, पण ज्या बाळासाहेबांनी हिंदू विचाराला पुढे नेऊन काम केलं त्यांची मनापासून एकत्र होती। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे, पण बाळासाहेब नसताना हे एकत्र आले नाही। आता खऱ्या अर्थानं मजबुरीने आज एकत्र त्यांना यावं लागलं सत्तेसाठी। मला असं वाटतं की जसं प्रॉपर्टीच्या हिस्से वाटण्यासाठी काही भाऊ एकत्र येतात तसे राजकीय पुढे शिकण्यासाठी, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत। आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा राज ठाकरे पसंत करत नव्हते, एवढी त्यांच्यामध्ये कटुता होती, एवढी वेगळ्या दिशेने त्यांचा प्रवाह चालला होता की वेगवेगळे पक्ष त्यांनी स्थापन केले आणि आज अचानक एवढं प्रेम काय फक्त सत्तेसाठी। म्हणून कुठल्याही प्रकारे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे। एक हाती सत्ता भाजपची, भाजपचा महापौर होईल याच्यात काही शंका नाही आहे। हे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोंग संपूर्ण महाराष्ट्राला माहिती। इलेक्शनचे खूप अगोदर आले असते, बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत ते म्हणू शकले असते, पण आज जे एकत्रित येत आहे, घर में कुछ नहीं रहा और अंधेरा हो गया तो अब निकले उजाला करने, तो आता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आलाय तर महाराष्ट्राची जनतेच्या पाण्याचे जे दृश्य आहे तो सिंपती म्हणून नाही, खुशी म्हणून नाही, पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार।
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना टोला लगावलेला आहे. पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलेलं होतं, मात्र आता मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू असल्याचा टोला राज आणि उद्धव ठाकरेंना लगावलेला आहे. अंबरनाथमधील एका कार्यक्रमात शिंदेंनी फटकेबाजी केली आहे. काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश निंदानं अस्वस्थ करतो. वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली. आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे. अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं. त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय. होतं ना, सारखं छातीत दुखतंय. मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय. नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी. त्याच्यामुळे हे जे नरकासूर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात, छातीत काही दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे. आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून. तर राज ठाकरे यांनी 96 लाख खोटे मतदार यादीत असल्याबाबत टीका केली होती आणि याला मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी जर 96 लाख खोटे मतदार असतील तर त्यासाठी त्यांनी पुरावा द्यायला हवा. आता हरकती घेण्याची मुदत संपून गेलेली आहे अशी त्यांनी माहिती मनसेकडे आली असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करावी. निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला अशा काही बाबीं आढळून आलेला अहवाल मागितलेला होता. चुकीचा असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल असं मत मंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केलं आहे. माननीय राज ठाकरे साहेबांचा असं काही आक्षेप असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, किती म्हणला लाख तुम्ही? 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये समावेश केले, तर बघा त्याला काहीतरी एव्हिडन्स दिला पाहिजे, पुरावा दिला पाहिजे. नुसतं मला येईल मनाला तो आकडा मी सांगायचा एवढे लाख मतदार वाढवले, आणि जर 96 लाख लोकांबद्दल मनसेकडं अशी काही त्यांच्याकडे इनपुट असेल किंवा त्यांच्याकडे माहिती आली असेल, तरी द्यावं ना निवडणूक आयोगाला.